एक चितळे बंधू. 5 जुलैच्या मोर्चानंतरही एकत्र यायचं का याबाबतचा निर्णय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच घेतील. अनिल परब आणि बाळा नांदगावकर यांनी केलं स्पष्ट. मोर्चा आधीच ठाकरे बंधूंचे 2 शिलेदार माझा कट्ट्यावर एकत्र. पाच तारखेचा मोर्चा भव्य दिव्य असेल. भाजपला असा मोर्चा जमणार नाही, अनिल परबांचा विश्वास. मोर्चा यशस्वी करण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची जोरदार तयारी. पाच जुलैला होणाऱ्या मोर्चासाठी मनसेकडून सामान्य मुंबईकरांना हाक. मनसे नेते संदीप देशपांडेंकडून दादर स्थानक आणि लोकलमध्ये पत्रक वाटप. हिंदीच्या मुद्द्यावरील मोर्चाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा. पूर्ण ताकदीनं मोर्चात सहभागी होणार खासदार सुप्रिया सुळेंची माहिती. ठाकरे बंधूंच्या मोर्चाबाबत भाजपचं वेट अँड वॉच. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर सावध पवित्रा. भाजपचं अजूनही विचारमंथन सुरूच. रवींद्र चव्हाणांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवड होणार. 30 जून रोजी अर्ज भरणार तर 1 जुलैला अधिकृत घोषणा होणार. अभिनेत्री शेफाली जरीवालाचा 42व्या वर्षी मृत्यू. मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट. पतीचा माध्यमांशी बोलण्यास नकार. शेफालीला 15 वर्षांपासून होता मिरगीचा त्रास. उपचारही होते सुरू. तर 5 ते 6 वर्षांपासून तरुण दिसण्यासाठी घेत होती अँटी एजिंग ट्रीटमेंट. डॉक्टरांची माहिती. संभाजीनगरच्या वैजापुरात आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराची दगडानं ठेचून हत्या. शेजारच्या मंदिरातील साहित्याची तोडफोड. एप्रिल महिन्यात संगीता यांना दिली होती जीवे मारण्याची धमकी. कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू. महाराष्ट्र आयसिस मॉडेलमधील होता आरोपी. ब्रेन स्ट्रोकमुळे नाचनचा मृत्यू. अखेर 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर. पहिल्या यादीमध्ये नाव आलेल्या विद्यार्थ्यांना 7 जुलैपर्यंत आपला प्रवेश निश्चित करावा लागणार. इंदापुरातील बेलवडीत तुकोबांच्या पालखीचं गोल रिंगण तर ज्ञानोबांची पालखी फलटणकडे रवाना. तुळजापूरमध्ये संत गजानन महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत.